आपल्या सगळ्यांना सवय असते कारण सकाळी सकाळी पेपर वाचण्याची आणि आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या खास आपल्या प्रेक्षकांसाठी। चला तर मग बघूयात आजच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहेत, आघाडीच्या वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स काय आहेत। सगळ्यात आधी आपण बघूयात लोकसत्ताची हेडलाईन। शिंदेगड भाजपवर नाराज, राणे यांच्या विधानामुळे शिंदेगड दुखावल्याची भावना, जागा वाटपाचा तिढा कायम ही हेडलाईन आहे। सध्या जागा वाटपाविषयी वाटाघाटी सुरू असतानाच नाराजी नाट्य सुद्धा पाहायला मिळते आणि महायुतीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते सांगणारी लोकसत्ताची ही हेडलाईन आपण बघतोय। महायुती आणि महाविकास आघाडीतील दबावाचं राजकारण आणि कुरघोड्या सुरूच आहेत। दिवसभरामध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपावरून सहमती होऊ शकली नाही। भाजपच्या दबावाच्या राजकारणामुळे आधीच असंतोष असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाची ताकदच नसल्याच्या नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटात नाराजीची भावना आहे। त्यामुळे माहितीमध्ये 5 मतदारसंघांवरून निर्माण झाला तिढा मंगळवारीही सुटू शकलेला नाही। ठाणे, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडू नये यासाठी शिंदे यांच्यावर दबाव वाढतोय, तर एकीकडे ठराविक उमेदवारांसाठी भाजपचा दबाव आणि दुसरीकडे विरोधी वक्तव्य यामुळे शिंदे गटातील नेते दुखावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये कटुता निर्माण झाली आहे। राणेंनी महायुतीचा धर्म पाळावा असं शिंदे गटातील नेते सांगू लागलेले आहेत। त्यामुळे आता महायुतीमध्ये बिघाडी तर होणार नाही ना असा सवाल उपस्थित होतोय आणि त्याच विषयीची ही लोकसत्ताची हेडलाईन आहे। आता बघूयात सामना वृत्तपत्रातील महत्त्वाची बातमी। नवऱ्याच्या घरावर बायकोचा हक्क नाही, मुंबई हायकोर्टाने आता हा निर्वाळा दिलेला आहे। पतीने स्वतःच्या पैशाने घर खरेदी केलं असल्यास त्यावर पत्नी दावा करू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय। हा निर्वाळा देत न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळून लावली आहे। न्यायाधीश BP कुलवाबाला व न्यायाधीश मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय। तर घर खरेदी करताना पत्नीने पैसे दिले नव्हते, या व्यवहारात तिचा काहीही सहभाग नव्हता। महत्त्वाचे म्हणजे घटस्फोटाच्या अर्जात सुरुवातीला घरावर दावा करण्यात आला नव्हता, नंतर हा दावा करण्यात आलाय। घर खरेदीत सहभाग नसल्याने पत्नीचा दावा मान्य केला जाऊ शकत नाही असं न्यायालयाने आता स्पष्ट केलं। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघूयात। रात्र थोडी सोंगे फार, महायुती महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा घोडा पुढे सरकेना अशी ही हेडलाईन आहे। कारण पुन्हा एकदा महाराष्ट्र टाइम्समध्ये सुद्धा ज्या वाटाघाटी सुरू आहेत, जे दबाव तंत्र केलं जाते लोकसभेच्या जागांसाठी त्याविषयीची ही हेडलाईन। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या 10 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येत असताना अद्याप राज्यातील महायुतीचे जागा वाटपाचा घोडा पुढे सरकलेला नाहीये। जवळपास 6 ते 7 जागांसाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष आग्रही आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीची काहीशी परिस्थिती अशीच आहे। सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या 2 जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये खेचाखेची सुरू आहे। तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे। निवडणुका जवळ आल्या तरी उमेदवार न ठरल्याने एकूणच महायुती आणि महाविकास आघाडी यांची अवस्था रात्र थोडी सोंगे फार अशी झालेली आहे अशी महत्त्वाची टिप्पणी जे जागा वाटपाचा वाटाघाटी सुरू आहेत, रस्सीखेच सुरू आहे, जो गुंता महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय त्यावरून महाराष्ट्र टाइम्स मधून करण्यात आली आहे। यानंतर गुजरात समाचार या वृत्तपत्रातील महत्त्वाची बातमी। सिरियातील इराणी दूतावासाजवळ इस्रायलचा हवाई हल्ला झालाय। इराणने बदला घेण्याची या दरम्यान धमकी दिली। इस्रायल हमास युद्धादरम्यान सोमवारी सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये हवाई हल्ला झालाय। हा हल्ला इराणच्या दूतावासात संकुलात झालाय, त्यात 7 जणांचा मृत्यू झालाय। इराणने हा दावा केलाय की इस्रायलने त्यांच्या F-35 लढाऊ विमानांनी हा हल्ला केलाय। इस्रायलने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, मात्र 2 इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने इराणच्या दाव्याला दुजोरा दिलाय। या हल्ल्यात इराणच्या कुड्स फोर्सचं 2 टॉप कमांडर आणि इतर 5 अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय। यामध्ये इराणचे सिरियातील सर्वात वरिष्ठ अधिकारी मोहम्मद रजा जाहेदी आणि त्यांचे डेप्युटी कमांडर मोहम्मद हज रहीमी यांचा समावेश आहे। हवाई हल्ल्यात इराणचे सिरियातील राजदूत हुसेन अकबरी यांना कोणतीही इजा झाली नाही। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्हाला या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे, ते कधी आणि कसे होते हे आम्ही स्वतः ठरवू असं देखील त्यांनी सांगितलं।
त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. संजय सिंग यांना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे वाभाडे काढले अशी ही हेडलाईन आहे. आपचे नेते खासदार संजय सिंग यांना मोठा दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयानं खडे बोल सुनावताना ईडीच्या कारभाराचे वाभाडेच काढले. संजय सिंग यांना 6 महिने तुरुंगात ठेवला. ईडीला तपासात पुरावे धागेदोरे मिळाले नाही आणि पैसेही मिळाले नाही. प्रथमदर्शनी संजय सिंग यांनी गुन्हा केला नाही हे आम्हाला रेकॉर्ड करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय. हे तेच संजय सिंग आहेत ज्यांना मागील वर्षभरापासून ईडी कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना अटक करण्यात आली होती. आपचे मोठे नेते आणि त्या प्रकरणामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं कशा पद्धतीने ईडीला सुनावलेलं आहे ते सांगणारी ही बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि राज्यसभा खासदार संजय सिंग या 4 नेत्यांना अटक केली आहे. तर संजय सिंग यांना 6 महिन्यांपासून तिहार तुरुंगात ते आहेत आणि त्यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयामध्ये काल सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती PV वराळे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. यावेळी संजय सिंग यांच्या वतीनं युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी संजय सिंग यांच्या अटकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी दिनेश अरोरानं केवळ दिलेल्या जबाबाच्या आधारावर संजय सिंग यांच्यावर कारवाई केली गेली याकडे सिंघवी यांनी लक्ष वेधलं होतं आणि त्यानंतर न्यायालयानं कशा पद्धतीने ईडीला सुनावलेलं आहे तेच सांगणारी टाइम्स ऑफ इंडियाची ही बातमी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.